आई, अहो तुम्ही का पडता या सगळ्यामध्ये? घ्या आता. नकट्यासमोर नाक खाजवलं तर नकट्याला राग येणारच, हो की नाही? पण आता बघा ना, तुम्ही काय थोडंफार वहिनी साहेबांना बोलला असाल. आता वहिनी हे सगळं जाऊन भाऊजींना सांगणार. ते पण फक्त सांगणारच नाही, एकाचं दोन करून सांगणार. आणि मग काय नेहमीप्रमाणे भाऊजी येऊन तुम्हाला नको नको ते हडतूड करून बोलणार. आई, नाही, हे बघवत नाही हो, म्हणून डोळे पाणवले माझे. मला कळतंय हो तुमच्या मनातली भावना. तुम्हाला ह्या घराचं गोकुळ होतानाच बघायचंय ना. मी समजू शकते, असंच वाटतं ना तुम्हाला. अहो पण मग हे फक्त तुम्हाला वाटून काय फायदा आहे? बाकीच्यांना पण वाटायला हवं ना. आई, मला तर काय वाटतं माहितीये का, त्यांना बाळच नको आहे. हा, नाही म्हणजे कोणाला सांगू नका तुम्ही, पण मला माहितीये. आई, तुम्हाला माहितीये का, काल तर वहिनी तुम्हाला इतकं नको नको ते बोलल्या ना, म्हणजे देवा शिव 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 शिव, मी तर माझ्या स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. तुमच्या मागे तुम्हाला हड तुड घालून पाडून बोलल्या नुसत्या. मी काय बोलू? अहो मी लहान आहे ना, म्हणून मला सर्वांचं सर्व फक्त ऐकून घ्यावं लागतं. पण बघा ना, एका आईविषयी तिच्याच मुलाचे कान भरायचे, हे किती मोठं दुर्दैव आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणून सांगते, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये सर्व कारभार आहे ना, तोपर्यंत सर्व काही बघा. नाहीतर तुम्हालाच ते बया घराबाहेर काढायची. नाही म्हणजे मी आहे ना, तुमची धाकटी सून. अशी बाई आहे ना, घरात असल्यापेक्षा नसलेलीच बरी. हो आई, पण आता हे सगळं मी बोलून काय उपयोग? नाही म्हणजे बघा बघा, तुम्हाला वाटत असेल लहान तोंडी मोठा घास, पण माझे हे शब्द लक्षात ठेवा. अशी बाई असल्यापेक्षा नसलेलीच बरी. कळतं ना तुम्हाला आई मी काय म्हणते?